दणका दिलेला आहे। 1995 मधल्या एका प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड सुनावण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवण्यासाठी कागदपत्रांची फेरफार केली आणि फसवणूक केली असा त्यांच्यावरती आरोप आहे। आता या शिक्षेमुळे कोकाटे यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे। आमदार जितेंद्र आव्हाड सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र आव्हाडजी, एक मोठी बातमी, माणिकराव कोकाटे हे सध्या अडचणीत सापडलेले आहेत। कागदपत्रांची फेरफार करून त्यांनी 2 घरं लाटली असा नाशिक कोर्टाने त्यांच्यावरती ठपका ठेवलाय। आपली पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया आहे की 5व्या मिनिटाला त्यांनी राजीनामा तर न्यायालयाने निर्णय दिलाय आणि ते पण चोरी केल्याचा दाखला आहे। अशा चोराला मंत्रिमंडळात ठेवणं चुकीचं आहे। त्यामुळे माणिकरावांना त्वरित मंत्रिमंडळातल्या मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी। कारण का अजितदादांना विचारलं, अजितदादा म्हणतील अजून तर सर्वोच्च न्यायालय बाकी आहे ना, आता ह्याच्या कोर्टाने दिलंय, अजून उच्च न्यायालय बाकी आहे, अजून सर्वोच्च न्यायालय बाकी आहे आणि सर्वोच्च न्यायालय झाल्यानंतर मग मी विचार करेन काय करायचं। त्याच्यामुळे याच्यामध्ये आता तरी या सरकारने कमीत कमी हे जे काही उद्योग चालू आहेत आणि उघडपणा